बोलतो मी, आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जहालेला एक एक लाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो हॅलो, ए वायर सोडा, वायर सोडा, वायर सोडा रे. हे बघा, दोन थांब ना. हे बघा इकडे ऐका, थोडस ना एखादा वक्ता तुमच्या पुढे बोलल्याच्या नंतर थोडस समजून घ्यायचं, ऐकून घ्यायचा. यानंतर ज्ञानदेव वराडे सर हे तुम्हाला टीईटीचा पेपर आणि त्या पेपरच्या संदर्भात झालेल्या त्रुटी आणि सरकारच्या चुका याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. ज्ञानदेव वराडे सर, ज्ञानदेव वराडे सर कुठे पाठीमागत गेले का? बापू सर, त्याच्यानंतर इग्नाईटचे आमचे बापू गायकवाड सर, जे नेहमी जर ठिकाणी सांगतात असे वराडे सरच्या पाठीमागे. आदरणीय बापू सर. यस, शिक्षक भरती ज्या पद्धतीने घेतली जाते यामध्ये जसं नीटची एक्झाम घेऊन रिनीट घेतली आहे, ती ऑनलाईन घेतली का? नाही, ती ऑफलाईनच घेतली आहे पारदर्शकतेच्या नावेखाली. बघा आता 14 जूनला पेपर झाला, 14 जूनला PSI चा पेपर झाला, 16 दिवसात निकाल लावलाय. हा वेग नाहीये का? ऑफलाईन एक्झाम घेऊनच हा वेग आहे, ही पारदर्शकता आहे. सो हा संदर्भ दिला पाहिजे आणि या संदर्भात आधार ही एक्झाम ऑफलाईनच व्हायला पाहिजे. बघा MPSC सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगते की आम्ही पारदर्शक करत आहोत, वेगाने करत आहोत आणि आम्हाला जलद एक्झाम घ्यायची आहे. जलद घ्यायची ही ऑनलाईन होणार आहे का? 4 राज्यांचा फक्त रेफरन्स दिला जातोय, बाकी 31 राज्य अजूनही ऑफलाईनच एक्झाम घेत आहे. सो ही कोणती पद्धत आहे? ही अजिबात योग्य नाहीये. TETसह MPSCच्या एक्झाम सुद्धा ऑनलाईन झाल्याच पाहिजे, याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. जय हिंद. ऑफलाईन झालं पाहिजे, ऑफलाईन. ज्ञानदेव वराडे सर आहेत का वरती? ज्ञानदेव वराडे सर, ठीक आहे. यानंतर अभिजित दिपके साहेब या ठिकाणी तुमच्या समोर हितगुज करणार आहे. एक मिनिट, काय म्हणलं रे? रोहित दादा बोलणारच आहेत. इथे ट्रॅक्टरवर आम्ही काय घोटे खेळायला उभे राहिलो का? आपला मूळ मुद्दा आहे, ऐका नाही, थांबा. आपला मूळ मुद्दा आहे, प्रत्येकाला लक्षात घ्या. आपण 2 मिनिटं वेळ झालो. या ठिकाणी विनंती आहे, पुरो ऐका जाणार आहे, ऐका ना, पुरो ऐका, पुरो या ठिकाणी ऐका. आपल्याला मागेला रे, मागा कमी करा, पूर्ण ट्रॅक्टरवाले कमी करा. पोलीस प्रशासन सर्व विद्यार्थी यांच्या मदतीने इथे खूप मोठं आंदोलन, MPSCची परीक्षा जी ऑनलाईन घेतली जाणार आहे त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये TET पेपर जो फुटला आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला याच्या विरोधात सर्व विद्यार्थी म्हणून इथं आंदोलन करणार आहेत. आणि या आंदोलनासाठी आम्ही सहभाग घेत आहोत, आम्ही पाठिंबा देत आहोत. काँग्रेसचे काही नेते आणि राज्याचा युवकचा अध्यक्ष शिवराज भाऊ इथे येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अभिजित भाऊ दिपके या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. त्याच्याचबरोबर नितेश कराळे गुरुजी हे आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. रविराज भाऊ साबळे व इतरही सर्व सामाजिक व शैक्षणिक काम करणारे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत. पण बघा, हजारोच्या संख्येमध्ये पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे. त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी तिथे पोलिसांचे पिंजरे हे ठेवण्यात आलेले आहे. पण शेवटी हे सामान्य परिवारातली जे मुलं मुली आहेत जे स्वतःच्या हक्कासाठी आणि
पेपर फुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो, MPSCमध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि TET परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे व त्याच्याचबरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत, त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत. त्यामुळे आंदोलन मोठं होईल आणि हे जे झोपलेलं सरकार आहे, नाही तर झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे, त्याला जागं केल्याशिवाय हे युवा शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो. सातत्यानं तुम्ही आवाज उठवताय, तुम्ही ट्विट देखील केले काल की होऊ शकते. काय आहे, या सरकारच्या विरोधात जे कोणी लढत आलेले आहेत त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई हे सरकार करतच आलेलं आहे. मी काम करत असताना मी आधी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो, नंतर राजकारणात आलो. राजकारणामध्ये आजचे अनेक नेते आपल्याला बघायला मिळतात, ते आधी राजकारणात आले, नंतर व्यवसायामध्ये गेलेले आहेत. खूप खोलात कोणाच्याच तिथं मी जाणार नाही. व्यवसाय करत असताना राजकारण पण मी तिथं करत असल्यामुळे कधीकधी आम्हाला जे काय कळतंय, माझा आवाज दाबण्यासाठी कदाचित माझ्या काही कंपनीवर तिथं कारवाईही सुद्धा तिथं केली जाऊ शकते. याच्या आधी EDची कारवाई झाली, एक्साईजची कारवाई झाली, इन्कम टॅक्सची कारवाई झाली, पोल्युशनची कारवाई झाली. अशाच बऱ्याच कारवाई करूनसुद्धा मी विचाराची साथ सोडली नाही, लोकांची साथ सोडली नाही. म्हणून मला काही लोकांकडनं जे कळलं, काही प्रमाणात माझ्या एखाद्या दुसऱ्या युनिटवर मुद्दामून माझा आवाज दाबण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते, जे कळलं ते मी व्यक्त झालो. पण किती काय झालं, लोकांची साथ असल्यामुळे लोकांबरोबर मी राहणार आणि लोक हे नक्कीच चांगल्या विचाराने आम्हालासुद्धा तिथं या लढ्यामध्ये ताकद देतील असा विश्वास वाटतो. मुंबईत सगळीकडे पाऊस पडतोय. मिसिंग रोड जो आता नवीन झालाय तो तिथेही दरड कोसळली, तिथेही सगळी आता मुंबई पुणे वाहतूक बंद झाली. खरं तर मिसिंग लिंकच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, जे खड्डे पडलेत ते आम्ही ड्युरेबिलिटी टेस्ट करतो आहे. म्हणजे खड्डे पडल्यानंतर रस्ता नीट आहे का नाही, ड्युरेबल आहे का नाही हे आम्ही बघत आहोत. आणि त्यामुळे खड्डे पडतायत ना, ती चांगली गोष्ट आहे. एखादा भ्रष्टाचार, जर चुकीचा व्यवहार एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही तर एखाद्या कामामध्ये झाला असेल तर गोंडस शब्दामध्ये ड्युरेबिलिटी टेस्ट हे पुढं केलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता मिसिंग लिंकमध्ये जे दरड कोसळलेली आहे, आतून पार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे. मग असंच म्हणावं लागेल की हा धबधबा नाही तर दरड कोसळणं, याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल. काय झालं, मिसिंग लिंक आहे ना,